गुड मॉर्निंग गाईज. मी तुमचा कांबळे अमित. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज शनिवार असल्यामुळे मी बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला आहे. माझ्यासोबत आई, परी, संजना, अनुष्का मी यांना घेऊन चाललेलो आहे. तरी बघूया आपण आता पुढची जर्नी कशी होती आपली. तर अशा प्रकारे आम्ही गाडीत बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता आजचा दिवस आमच्यासाठी छान आहे. गाडी चालवतोय मी. इंदापूरच्या दिशेने आलेलो आहे. डिवायडर बघा किती छान दिसत आहेत. विठ्ठलाची मूर्ती आहे. नगर परिषदेने इंदापूरच्या विकासासाठी असे बरेच ठिकाणी पुतळे बसवलेले आहेत. सुशोभीकरण असं केलेलं आहे. रस्त्याच्या मधोमध झाडे वगैरे, लाइटिंगचं काम खूप छान केलेलं आहे. प्रवास करत असताना कोणत्या गोष्टीचं अडचण येत नाही. रस्त्यामध्ये तुम्हाला अजिबात खड्डे वगैरे काही दिसणार नाही. रंगीबेरंगी फुलांची झाडे आहेत, शोची झाडे आहेत, नारळासारखे दिसणारे झाडं आहेत. ते किती छान असा रस्ता बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आम्हाला खरं तर नदीच्या कडेला फिरायला जायचं होतं, पण संजना बोलली आपण बागेत फिरायला जाऊ. मग बोललो ठीक आहे चला, कधीतरी तुमच्या मनानुसार ऐकतो. मग फायनली त्यांना आधी म्हटलं आपण नाश्ता करूया. मग हॉटेलमध्ये घेऊन गेलो त्यांना. सगळ्यांनी ऑर्डर केली. कोणी पुरी भाजी सांगितलं, कोणी मिसळपाव सांगितलं. परीचा धिंगाणा चालूच होता. तिला क्रीम रोल आवडतो, तिच्यासाठी क्रीम रोल घेतला. आई चारते तिला क्रीम रोल. मग काय नाश्ता वगैरे झाला आमचा. मग म्हटलं आता आपण बागेमध्ये जाऊया. तर मग मी बिल केलं आणि ह्यांना विचारलं कसं वाटलं नाश्ता वगैरे. तर छान आहे बोलले. नेक्स्ट टायमिंग इथंच येऊ आपण नाश्ता करायला. आईला इथलं कोशिंबीर खूपच आवडलेली दिसते, बासच करत नाही. मग आम्ही बागेच्या गेटला आलो, गाडी पार्क केली. खूप छान असं वातावरण होतं. खूप दिवसातून मित्रांनो बागेत फिरायला आलेलो होतो, त्यामुळं करमून गेलं. खरं तर मी 11वी-12वीला सायन्सला इंदापूरला शिकत होतो. त्यावेळी मुलांसोबत यायचो उन्हात इथे बसायला, किंवा टाईमपास वगैरे करायला, किंवा क्रिकेट खेळायचो आम्ही इथं. कोणाचा बड्डे असेल तर केक आणायचो इथे. खूप एन्जॉय करायचो. वातावरण असं छान आहे ना इथं बसण्यासाठी. सावले, लहान मुलांना खेळायला घसरगुंडी वगैरे आहे. तुम्ही बघा, मुलं क्रिकेट खेळत आहेत. निसर्गरम्य असं वातावरण आहे इथं. कोणत्या गोष्टीचा कंटाळा येत नाही. इतकंच काय, इथं बसल्यानंतर उठूसुद्धा वाटत नाही. बघा इथं आमचं चालूच झालं आता बसायचं. परी गेली फिरायला. इथं आल्यानंतर खूप करमून जातं. इंदापूर तालुक्यामध्ये, तालुकाच काय, इंदापूर शहरातलंच हे खूप छान असं बसण्यासाठी, तुम्हाला वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाचं ठिकाण आहे. तुम्ही या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आता आमचा तर आनंद चालूच आहे. परी आणि तिची मम्मी पुरेपूर फायदा घेतात ह्या गोष्टीचा. घसरगुंडी आहे ना ती. हो हो, ओ माय गॉड. आता बघा तुम्ही गाडी कशी हळूहळू खाली येते. ओह, आली 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 आली. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आमचा एन्जॉय झालेला आहे इथं. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा.